राधानगरी एसटी आगारातील 10 एसटी गाड्यांचे पासिंग RTO विभागाकडून करण्यात आले। या दरम्यान वेग लिमिट क्रॉसिंग केल्याचे निदर्शनास आल्याने 2,07,000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे। हा दंड 28 चालकांकडून वसूल करण्यात आला आहे। हा दंड वसूल करताना आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा अथवा चालकांना पूर्वसूचना दिली नाही। एसटी बसमध्ये असणारे स्पीडोमीटर हे जुन्या पद्धतीचे आणि अचूक स्पीड दर्शवत नाही, तर RTO विभागाकडे डिजिटल स्पीडोमीटर असल्याने वेग मोजमापाचा ताळमेळ लागत नाही। प्रशासनाच्या या चुकीबद्दल चालकांनी दंड का द्यायचा असा सवाल चालकांकडून केला जात आहे। याबद्दल शिवपरिवहन वाहतूक आणि कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा चुकीच्या पद्धतीने वसूल केलेला दंड चालकांना परत करण्याची मागणी आज केली आहे। बेफेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।